बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट नाझीर काझी यांना विधान परिषदेत संधी मिळावी यासाठी बारामती इथं पोहोचून एकत्र येत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन शिष्टमंडळानं काझी यांना उमेदवाराची मागणी ठामपणे मांडली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि प्रत्येक निर्णय सर्वसमावेशक विचार करूनच घेतला जाईल असं आश्वासन आपल्या कार्यकर्त्यांना दिलं। 22 एप्रिलला बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागातून निघालेल्या कार्यकर्त्यांचा मोठा ताफा बारामतीत दाखल झाला। सुमारे 50 चारचाकी वाहनांसह आलेल्या या शिष्टमंडळानं विद्या प्रतिष्ठान इथं भेट दिली। त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आलं। ॲडव्होकेट नाझीर काझी जे बुलढाणा जिल्ह्याचे गेल्या 14 वर्षापासून जिल्ह्याचे अध्यक्षपद त्या ठिकाणी नेतृत्व करतात, अध्यक्षपदाची जबाबदारी ते सांभाळतात आणि आता अल्पसंख्याक विभागाचे ते प्रदेशचे अध्यक्षही त्या ठिकाणी आहेत। अशा एका उमद्या नेतृत्वाला त्या ठिकाणी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणाऱ्या ॲडव्होकेट नाझीर काझी साहेबांना त्या ठिकाणी विधान परिषदेची संधी आम्हाला मिळावी याकरता या आग्रहासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि निश्चितपणे ती आग्रहाची मागणी आमची पूर्ण होईल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला आदरणीय महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी अजितदादा पवार यांनी आज या ठिकाणी दिलेलं आहे आणि सर्व मंडळी या ठिकाणी सर्वांची शांततेत चर्चा करून सर्वांचं बाजू ऐकून घेऊन त्यांनी आपली प्रतिक्रिया सकारात्मक त्या ठिकाणी दिलेली आहे।